हॅलो गाईज, वेलकम बॅक वन्स अगेन टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं फार फार स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे हा बहिरम मटन हंडीवर बनवणार आहे. तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे. तर या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आम्ही सर्व मित्र बहिरमला जात आहे. तर आज आमचं प्लॅनिंग असं आहे की आज बहिरममध्ये स्पेशल मटन हंडी वगैरे बनवू. तर चला दोस्तांनो, बहिरम मटन हंडी. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे बहिरमच्यासाठी. आणि आता हा जो आहे हा माझा लहानपणचा बेस्ट फ्रेंड स्वानंद सावरकर. आणि हा मागचा जो दिसत आहे हा आहे अजिंक्य शेवलकर, सौरव, प्रथमेश आणि मारोटकर. तर आता आम्ही सर्व निघालेलो आहे बहिरमसाठी. तर ही आहे आमची गाडी, आमची गँग. आणि लास्टपर्यंत बघा. आता सध्या आम्ही अकोट अंजनगाव रोडवर थांबलेलो आहे. इथून कमीत कमी बहिरम हे 70-75 किलोमीटर आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सध्या आम्ही पत्रोटच्या समोर आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर कसं आहे, कोणत्याही टूरवर जर गेलं तर 100% भरोसा हा एकाच मित्रावर केला जातो, ते आहे स्वानंद सावरकर. हे बघा, फुल आणि एक्सपिरियन्स घेत फुल एन्जॉय करत सध्या ड्रायव्हिंग करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि असा तुमच्या ग्रुपमध्ये पण एखादा फ्रेंड असन की ज्याच्यावर तुम्ही 100% भरोसा करू शकता आणि त्याला ड्रायव्हिंगमध्ये वाटत शकता. अजिंक्य आता समोर बसलेले आहेत आणि फुल एन्जॉय चालू आहे. मित्रांनो, तुम्ही पण एकदा बहिरमला व्हिजिट करा. मित्रांनो, कसं आहे, कोणत्याही टूरला जर आपण गेलो तर मित्र असले तर भरपूर मजा येते. आणि आजचा ब्लॉग पण असाच आहे. आम्ही सर्व मित्र आता सध्या बहिरमला निघालेलो आहे आणि भरपूर एन्जॉय करणार आहे. आता आमच्याजवळ सध्या बहिरम हंडी स्पेशल मटन खाण्याकरिता आम्ही आता सध्या बहिरमला निघालेलो आहे. आणि इथं आमच्याकडे कशा प्रकारचं मटन वगैरे काय काय आम्ही कशा प्रकारचा आमचा टूर अरेंज केला आहे तर हे पूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर म्हणून तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि भरपूर एन्जॉय करा. भरपूर मजा येणार आहे आणि भरपूर एन्जॉय. मित्रांनो, आम्ही आता इथं थांबलेलो आहे आणि सध्या आम्ही इथं थोडं अंडे वगैरे घेण्यासाठी थांबलो आहे. तर हा आमचा फ्रेंड्स स्वानंद, तो बघा अंड्याचे शिल्क वगैरे काढून राहिला. आणि इथं आम्ही आता काकाजवळून अंडे घेतले आहे आणि इथून आता थोडं बॉईल अंडे वगैरे खाऊन आम्ही समोर निघणार आहोत बहिरमसाठी. चला मित्रांनो, निघूया समोर अंडे खाऊन. मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे बहिरम बाबाच्या मंदिराच्या जवळपास. आणि जसं जसं मंदिर आपल्या जवळ येत आहे तसं जसं वाहतूक इथं वाढत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे, पण सध्या तरी काही तुम्हाला मंदिर दिसत नसणार. आणि आमचा एक फ्रेंड समोर थांबलेला आहे आमची वाट बघत. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर आपण तिथं पोहोचूया आणि एन्जॉय करूया. एकदम फुल माहोल. तर फायनली मित्रांनो, आमचा एक नवीन फ्रेंड भेटलेला आहे, गुड्डू. आणि आता इथं आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहे. फुल माहोल. इथून आता पुढे आपण जाणार आहे राहोटीकडे. राहोटी म्हणजे काय आहे तर राहोटी म्हणजे एक छोटा पेंडॉल सारखा हॉटेल आहे आणि तिथं जाऊन आपण भरपूर एन्जॉय करू. भाई गुड्डू, किती वेळपासून तू इथं आमचं वेट करत होता? कमीत कमी 45 मिनिटापासून. 45 मिनिटापासून गुड्डू, माझा ब्रदर, माझा जीवलग भाऊ इथं वेट करत होता. आणि इथून आता आम्ही पुढे जाणार आहे आणि भरपूर एन्जॉय करणार आहे. मटण वगैरे शिजवणार आहे आणि स्पेशल बहिरम हंडीचा फुल आस्वाद इथं घेणार आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि भरपूर एन्जॉय करत राहा. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडलेला असेल खरोखर तर प्लीज एकदा तरी लाईक आमच्या चॅनलला, व्हिडिओला करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, चला बघूया. हे बघा, आमचा ज्या गाडीमध्ये मी बसलेलो होतो ती गाडी आमच्या समोर आहे. आणि आता आम्ही इथून निघालेलो आहे समोरच्यासाठी. गुड्डू आमची 1 ते 1.5 घंट्यापासून इथं वेट करत होता. आता त्याचा वेट संपलेला आहे आणि ते समोर एन्जॉयसाठी आम्ही निघालेलो आहे. तर फायनली आम्ही मित्रांनो आता बहिरमच्या मंदिराकडे पोहोचलेलो आहे. हे तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे. हे आहे बहिरम बाबाचं मंदिर. आणि आता आम्ही डायरेक्ट इथून राहोरीकडे निघत आहे. तिथं डायरेक्ट आम्ही आता बहिरम मटन हंडी खाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. बहिरम मटन हंडी कशा प्रकारचे आम्ही बनवतो आणि कशा प्रकारचे आम्ही पूर्ण प्रिपरेशन केलेली आहे. तर
आता आम्ही बैरममध्ये पोहोचलेलो आहे आणि बैरममध्ये पोहोचल्यानंतर हा जो एरिया आहे पूर्ण बैरमच्या साईडचा एरिया म्हणजे साईडला पूर्ण यात्रा लागलेली आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला दुकानं वगैरे दिसत असते खेळण्यांचे वगैरे, त्याच्यानंतर काही गिफ्ट्स वगैरेचे तर पूर्ण, आणि समोर तुम्हाला दिसत असणार की इथं पूर्ण झुले वगैरेची पण यात्रा लागलेली आहे, आकाश पाळणा वगैरे सर्व. तर मित्रांनो आम्ही तर सध्या तर काही तिथं जाणार नाही आहे, कारण पूर्ण बैरम यात्रा क्रॉस केल्यानंतर त्याच्या बैरमच्या त्या साईडला आमचं जिथं बैरम मटन हंडीचं प्लॅनिंग आहे तिथं आम्ही जाणार आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट यात्रेमध्ये वगैरे काही थांबणार नाही आहे, त्या साईडला आम्ही निघणार आहे. मी आप लोगों को एक हंडी मिलेगा विथ लीड मराठीमध्ये विथ झाकण. वेगळ्या आहेत, इथं वेगवेगळ्या साईजचे आहेत, जसं तुम्हाला वाटत असेल तसं तुम्ही घेऊ शकता. वेगळी 2 किलोची वेगळी, 1 किलोची, 2 किलोची आणि अर्धा किलोची आहे का बाई? हा भेटेल ना अर्धा किलो, सगळ्यात छोटी आणि अर्धा किलोची. अर्धा किलोची पण असणार इथं. तर आम्ही तर घेतलेली आहे मित्रांनो 2 किलोची, आणि 2 किलोची 220 ला आहे. करताना नाही का त्याचा टकटक वाजल पाहिजे. हे पहा मित्रांनो, आवाज ऐकू शकता. मित्रांनो हंडी घेताना असा टकटकचा आवाज आला पाहिजे, जसा माझ्या फ्रेंडने तुम्हाला ऐकून दाखवला अशा प्रकारचा आवाज आला पाहिजे. मित्रांनो तुम्ही पण हंडी जर घेत असाल तर हे जे आहे हे चेक करून घ्या, की जर तुम्हाला असा आवाज येत असेल तरच तुम्ही घ्या, मतलब ते एकदम बेस्ट क्वालिटीची हंडी असणार. तर आता आम्ही एक हंडी घेतलेली आहे 220 रुपयाला, कारण ते मटण वगैरे शिजवायसाठी हंडी लागतेच, म्हणून आम्ही हंडी घेतली. त्यांना फिरून बघून घ्या. मित्रांनो हंडी घेताना कधी पण एक चेक करा की ते कुठल्याच प्रकारचा क्रॅक नसला पाहिजे, हे दक्षता तुम्ही नक्की घ्या. तुम्ही चेक करा की बा कुठल्या साईडचा कुठल्या प्रकारे क्रॅक आहे का नाही का, हे सगळं चेक करून घ्या, नाही तर काय होईल तुमचा सगळा घेतलेला माल खालून लीक होईल, खराब होऊन जाईल. तर मित्रांनो हंडी घेताना तुम्ही दक्षता घ्या, क्रॅक नसला पाहिजे. जर क्रॅक असला तर तुमचं पूर्ण पार्टीचा पूर्ण माहोल खराब होऊन जाईल. तर मित्रांनो आता आम्ही घेतलेलं आहे मटण बनवायसाठी एक मातीची हंडी, आणि मातीची हंडी घेऊन आता आम्ही समोर निघालेलो आहे. एक हंडी आम्हाला विथ झाकण 220 रुपयाला मिळालेली आहे. आता आम्ही निघालेलो आहे समोर जिथं आम्हाला मटण बनवायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं गाडी पार्किंग केलेली आहे, आणि पार्किंग केल्यानंतर इथं पूर्ण गाड्या तुम्हाला पार्किंग दिसत असेल. तर आता बघूया किती रुपये पार्किंग आहे ते इथं. तर आता आम्ही ते पार्किंगवाले जे पावती भाडत आहेत तिथं आलो आहे. किती आहे आता पार्किंग? इथं मित्रांनो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये 100 रुपये पार्किंग आहे एका कारची. तर मित्रांनो आता ही जी आमची पहिली गाडी आणि ही आहे आमची दुसरी गाडी, दोन्ही गाड्या आम्ही इथं पार्किंग केलेल्या आहेत, आणि पार्किंग केल्यानंतर आता आम्ही समोर निघूया. मित्रांनो आपण फायनली पोहोचलो बैरममध्ये. तर मी तुम्हाला दाखवतोय की इथं सर्वत्र प्रकारे तुम्हाला बघू शकता, सर्वीकडे तुम्हाला रावटी दिसतील. हे जेवढे छोटे छोटे दिसतात ना, रावटी म्हणजे थोडक्यात काय आहे, ते एक छोटा नॉर्मल सेटअप असतो जो की असा टेम्पररी असतो, आणि प्रत्येकाच्या जेवणासाठी असं म्हणजे एकदम उत्तम लेवलची ते जेवणाची सोय केली असते आपली तिकडे. तर मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवतोय पूर्ण रावटीची गल्ली इकडे. इथं तुम्ही नाही का, इथं तुम्हाला दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही जर समजा स्वतः तुमचं चिकन किंवा मटण घेऊन आले तर तुम्हाला ते पर किलोप्रमाणे शिजून देतील. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डायरेक्ट जर इथून जेवायचं असेल तेही सुविधा इथे उपलब्ध आहे. तुम्ही तर बघू शकता, तुम्ही आणलेल्या किलोप्रमाणे मटण किंवा चिकन किंवा अंडे जे काय असतील ते तुम्हाला इथं तुमच्या समोर गरमागरम शिजून देतील. त्याच्या व्यतिरिक्त सोबत तुम्हाला भाकरी चपाती हे सर्व अवेलेबल आहे. बघा इथं चपाती करतात ताई. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता इथे सर्वत्र तुम्हाला पूर्ण गल्लीमध्ये रावटी दिसणार. बघा इथं गरमागरम मटण शिजत आहे. सर्वीकडे रावटी आहेत. जर तुम्हाला इथं नसेल यायचं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्पेशल पर्सनल रावटी पण घेऊ शकता. जय श्री महाकाल मित्रांनो. तर आपल्यासोबत जुळलेला आता श्रेयड दादा, सोबत आपले विवेक दादा आलेले आहेत. तर आता पुढे जाऊया. जय श्री महाकाल दादा.
चलो अपना ठिया काय आहे भाई आता अमरावतीहून आला हा कधी पोचलो सर्व मित्रांची भेटागोटा होत आहेत. बघूया आता माझे मोठे भाऊ इथे जुळलेले आहेत आपल्यासोबत, भरपूर मित्र विवेक आपले दादा आणि जुळलेले विवेक दादा जिथं पोहोचतात तिथं एकदम भरपूर एन्जॉय होते मित्रांनो. तर चला आणि आता मित्रांनो आपण दाखवतो विवेक तुम्हाला दादाला रावटी भरपूर नंतर enjoy काय करू. असतं, कसं असतं, कशा प्रकारे व्यवस्था असते आपली, सर्व तुम्हाला दाखवणार आहोत. सोबत जोडलेला मित्रांनो. तर मित्रांनो हे आमची रावटी, पर्सनल रावटी नंबर 2 मध्ये आपण बुक केली आहे. पूर्ण रावटी आपल्यासाठी राहील, फक्त आपलेच मित्र याच्यामध्ये अवेलेबल राहतील. जर तुम्ही काय इथं नाईट आउटच्या हिशोबाने प्लॅन करत असाल तरी तुम्ही येऊ शकता. तुम्हाला इथं बघू शकता, तुम्ही इथं राहायची सोय आहे, तुम्ही रात्रभर इथं आरामात तुमची रात्र गमवू शकता. पूर्ण मित्रांसाठी हा पूर्ण स्पेस आपल्यासाठी अवेलेबल आहे. तर अंदर आहे किचन, त्याला तुम्हाला किचन दाखवतो आहे. तर किचनमध्ये आपले मित्रपरिवार सगळे कामाला भिडलेले आहेत. इथं आपले गुड्डू दादा कांदे चिरायला बसलेले आहेत. त्याप्रकारे इथं आपल्या चुला आहेत. श्रेयदा साईडला थोडं चुला दाखवू द्या. इथं चुला आहेत, आपण आपलं पर्सनली तुम्ही स्वतःसमोर सगळं सामग्री सोबत आणली, तुम्ही इथं बनवू शकता. आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार, आम्ही कसं बनवतो आहे, काय बनवतो आहे, किती किलो मटण आणलं, काय सामग्री आणली, सगळं तुम्हाला माहिती देणार आहे. आमच्यासोबत जुळलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता स्वानंद निघालेला आहे बॅरियलची कॅन घेऊन. आता आम्ही निघालेलो आहे रावटीमध्ये आमच्या, आणि रावटीमध्ये पोचल्यानंतर इथं आता आम्ही मटण बनवायसाठी सुरुवात करणार आहे. आता बाकीचे मित्र पण सुद्धा आमचे कामाला भिडलेले आहेत. आणि अजिंक्य जो आहे आमचा, अजिंक्य कांदे चिरत आहे, आणि गुड्डू आमचा सुद्धा कांदे इथं चिरत आहे. आणि सर्व मित्र आता आम्ही इथं काही ना काही प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलेलं आहे, आणि प्रत्येकजण इथं काम करण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मित्रांनो आपल्यासाठी स्पेशल इथं असं संगीत महोत्सव आयोजित केलेला आहे. सर्व प्रकारचे इथं असं मस्त प्रकारे तुमचं एंटरटेन करण्यासाठी इथं संगीत वगैरे चाललं आहे. त्याचप्रकारे आपल्याकडे मित्र सर्व हे बनवतात, मस्तपैकी तयारी चाललं आहे. इकडे श्रेयदा इकडे भांडे आणि मटणची तयारी करत आहेत. मी तुम्हाला लगेच थोडं सगळं इन्फॉर्मेशन देणार आहे. सो आमच्यासोबत बनलेलं राहा कंटिन्यूमध्ये. बघा कशा प्रकारे मस्त मजा चालला आहे, इकडे मजा मस्त चाललं आहे. आणखी आपले मित्र बाहेर गेले ते सामान आणायला ते येतात परत. तर तुम्हाला कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व माहिती देत राहील आम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघता इथं पूर्ण प्रकारे माहोल बनलेला आहे. तो आम्ही आणलं 3 किलो मटण. आम्ही पूर्ण मित्र 8 जण. तर 8 जणांसाठी आम्ही 3 किलो मटण आणलेलं आहे. तर तुम्ही म्हणत असाल याच्यामध्ये व्हाईट कलरचं काय आहे, तर त्याचे व्हाईट कलरचे आहे ना ते स्पेशल चरबी आहे, बैरमची स्पेशालिटी आहे. जो तुम्ही तेल कमी आणि तर्री जास्त, हा जो भानगड असते ना हा पूर्ण हा व्हाईट चरबीचा असतं. सो तुम्हाला आम्ही पूर्ण सांगणार आहे कशा प्रकारे बनलं जाते, कसं काय असतं. सो आमच्याकडे ट्यून राहा, पूर्ण तुम्हाला दाखवत राहील आम्ही काय राहील कसं राहील, पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. की 8 जणांसाठी 3 किलो मटणची सामग्री काय लावली आम्ही, किती प्रकारे काय टाकलं, किती ml तेल टाकलं, काय टाकलं, सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो आपण जे मटण आहे आपलं ते आपण धुतोय निंबू आणि मीठ सोबत. तर तुम्हाला प्रश्न पडेल हे असं मीठ आणि निंबू का टाकताय. तर जो मटणमध्ये थोडा स्मेल असतो किंवा बॅक्टेरियाज असतात ना, ते निंबू आणि मटणमुळे नाही का, लिंबू आणि सॉल्टमुळे पूर्ण ते बॅक्टेरियाज आणि जे स्मेल आहे तो पूर्ण रिड्यूस होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही पण कधी पण मटण बनवायचा प्लॅन बनवत असाल ना, तर त्याला अवश्यपणे एकदा लिंबू आणि मीठ सोबत धुवून घ्या, जेणेकरून तुमचं जे मटण आहे ते पूर्ण प्रकारे 100% क्लीन होऊन जाईल. तर मित्रांनो चेतनाला आपला इंधन घेऊन आता आपण लावतोय चूल. मटण आपण एकासाठी धुवून घेतलं आहे, त्यासाठी उकडसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकासाठी ठेवलेले आहेत. सो हे आपलं इंधन आलं आहे, इकडे दादांनी चूल पेटवलेली आहे आपली. सो तुम्हाला पुढचं पूर्ण अपडेट देणार आहे आम्ही काय काय टाकतोय, कसं करतोय. सो मित्रांनो आपण सध्या कांदा ॲड केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता पूर्ण ॲड करतोय साबूत लसण, जो की एक फ्लेवर देणार. अरे हा डब्बू दे गुड्डू, तो डब्बू दे, डब्बू गोल. सब पवित्र है, सर्व पवित्र आहे इकडे. तो मित्रांनो टेन्शन घेऊ नका. बाप धुपूट. सो आपण कांदा चांगल्या प्रकारे शिजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण टाकणार आहोत यामध्ये टमाटर. टाकू दादा? अरे ते भरपूर होऊन तेल टाकू. सो आपण ते ॲड केले टमाटर. टमाटर व्यतिरिक्त आपण टाकू त्यामध्ये कापलेला
पालक एवढं का ना पूर्ण टाक नाही. पीस करणार पालक आहे का आपल्याकडे आणखी थोडा पालक ॲड केला आपण त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त ॲड करतो आपण मेथी आणि थोडासा सांबार. हे हिरवे भाजी पालक कशाला तर हे तुमच्या मटनला स्पेशल प्रकारचे एक टेस्ट देतील. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये टाकतोय थोडंसं हळद. याला चांगल्या प्रकारे शिजून घ्या. सो आपण टाकलेले सगळे इन्ग्रेडियंट चांगल्या प्रकारे शिजून घेतलेले आहेत. यानंतर आपण ॲड करणार आहे मटण याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये चांगल्यापैकी मटण चांगलं ॲड करतोय. चांगल्या प्रकारे पिळून घ्या मित्रांनो. मित्रांनो चष्मा नक्की विसरू नका. तुम्ही जर का बैरममधून हंडी मटण बनवताय ना तर चष्मा हा आवश्यक आहे. जे धुपट तुमच्या डोळ्यात जाईल ना ते तुमचं हालत खराब करून टाकेल. त्यामुळे चष्मा नक्की आणा. स्वानंद भाई याच्यानं आपण चरबी टाकली आहे, चरबीचा काय उपयोग आहे म्हणजे या मटणामध्ये? चरबी म्हणजे असा विषय आहे ना मित्रा की याच्यामध्ये काय होतं तेल कमी आणि फ्लेवर जास्त. सो तेलकट पण नाही आणि जे तो फ्लेवर येतो जे चरबी येते ते चरबीतून येते. चरबी हे स्वतःचं एक तेल सोडते जे की खायला पण टेस्टी लागतं, हार्मफुल पण नसतं आणि त्याचा अलग फ्लेवर येतो स्वतःचा. ठीक आहे. त्यामुळे हे चरबी पण दोन प्रकारचे असतात. एक असते वरची लेअर जे नाही घ्यायची आपल्याला, एक दुसरी असतं. तुम्ही स्पेशली मटनवाल्याला विचारा की भाजी टाकायला आम्हाला चरबी हवं आहे, तुम्हाला स्पेशल काढून देतील. ठीक आहे. सो ते व्हाईट कलरची एक असा पनीरच्या ब्लॉकसारखी चरबी असते ते तुम्ही त्याला ॲड करा. ते तुम्हाला अलग प्रकारचा एक तर्री पण देईल आणि फ्लेवर पण देईल. ठीक आहे. पण आता उकळ चालू केलेली आहे. उकळ चालू केली त्यानंतर आपण आता भाजीसाठी तयारी चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण वऱ्हाडी रस्सा बनवतो आहे. वऱ्हाडी रस्सामध्ये नाही का थोडासा ब्लॅक कलरचा असतो. त्यामुळे तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्याच्यामध्ये काय करायचं पूर्ण प्रकारे आपला जो हे असतो सोबतचा कांदा जो असतो, कांदा कापून भाजल्यापेक्षा पूर्ण कांदा विस्तोमध्ये टाकायचा, त्याला काळा होऊ द्यायचं. सोबतच कांद्यासोबत जे आपलं नारळ डौल असतं ते पूर्ण कापून भाजल्यापेक्षा नाही का पूर्ण नारळ डौल आपण अंदर टाकून द्यायचं, जेणेकरून ते स्वतःच आपल्या आपमध्ये शिजतं, त्याला व्यवस्थित जळलं जातं. ते हे डायरेक्ट विस्तूमध्ये टाकून द्यायचं. दादा हे टाकून द्या अंदर. तुम्हाला आम्ही पूर्ण सांगणार आहे काय काय आम्ही ॲड करतो आहे. सो हे आपली तयारी झालेली आहे. तुम्ही एका टाईमला एका चूलवरती 2 कामं करू शकता. जसं तुमचं आता उकळ चालू आहे, उकळ होईपर्यंत तुम्ही पूर्ण सामग्री जे मसाल्यासाठी लागतं आहे ते पूर्ण भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण टाकलेत कांदे आणि खोबरा, ते पूर्ण आपण सावध भाजून घेऊया. तर मित्रांनो आपण कशातरी प्रकारे नाही का इथं चष्म्याचा जुगाड केला आहे, कारण की धूर तुम्ही बघू शकता जो की तुमचे डोळे फार असा आग मारायला लागतील. त्यामुळे एक चष्मा असला ना तो थोडं बेटर राहतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण इकडे खोबरा जो आहे तो भाजून काढलेला आहे. कांद्याला थोडा वेळ लागतो, खोबरा जो आहे तो लवकर होतो, कांद्याला वेळ लागतो. आपण तरी कांदे चेक करून घेऊ आपले झाले की नाही झाले. हा आपल्याकडे चिमटा आहे, यात आपण कांदा चेक करूया झाला की नाही झाला आहे. नाही आपलं मित्रांनो तो आपलं हे राहिलेलं खोबरं जे आहे ते आपण ते भाजून घेऊया. आपण तशा प्रकारे तुम्ही बघू शकता इकडे हे 2 आपण तर भाजलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण हे राहिलेले पण भाजून घेऊया. एक 5 मिनिटात ते भाजून निघतील चांगल्या प्रकारे. आपण तुम्हाला सांगतो मी ते एका साईडने झाले ना त्याला पलटून घ्यायचं. फार त्याचा कोळसा पण नाही करायचा आहे आणि फार त्याला एकदम कच्चा पण ठेवायचा आहे. तो त्याला फक्त काळा कलर येईल म्हणून वऱ्हाडी म्हणजे काय तर काळ्या कलरचा रस्सा. सो त्या प्रकारे जसं काळा होईल तेवढा पण बघायचा आहे. त्याच्यात लक्षात घ्या. हां आता मित्रांनो आपण मटनसोबत आपण बनवतोय आता इथं राईस, इंद्रायणी राईस आपण त्यामध्ये आणलेला आहे. थोडा इंद्रायणी राईस तुम्ही बघितला असेल तर थोडा मोकळा नाही, थोडासा चिकट आणि थोडासा आपल्याकडे विदर्भ साईडमध्ये त्याला गाठा म्हणलं जातं. गाठा टाईपमध्ये हा राईस बनतो. सो याची तुम्हाला रेसिपी सांगतो. जर तुम्ही पुण्याला कुठल्या पण एखाद्या फेमस खानावळमधून बघितला असेल जो राईस बनवला जातो तो कशा प्रकारे बनवला जातो. सो आपण घरी बनवायला प्रयत्न करतो ना तेव्हा तो तसा बनत नाही. तर तो कसा बनवतो याची तुम्हाला रेसिपी पूर्ण आम्ही सांगणार आहे. सो तुम्ही आमच्यासोबत जोडलेलं राहा. सो आपण इथं राईस धुवून घेतो आहे. आपण घेतलेला आहे 1 किलो राईस. सो 1 किलो राईसमध्ये काय मात्रा लागते कशी लागते म्हणजे मी पूर्ण सांगणार आहे. सो तुम्ही बघत राहा. आपण चांगल्याला 2 ते 3 वॉश करणार आहे. ज्या आपण त्याच्यामध्ये हे व्हाईट कलरचं पाणी असतं हे व्हाईट कलरचं पाणी पूर्ण निघायला हवं, कारण की हा व्हाईट कलरचं पाणी म्हणजे बेसिकली स्टार्च असतं.
थोडा राईस जो आहे त्याचा जो एकदम चिकटपणा असून थोडा निघून जातो, त्यामुळे त्याला 2 ते 3 वॉश याला करून घ्यायचं. तुम्ही पुलाव तुम्हाला सांगणार तर कसं काय करणार काय नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय, आपण आपल्या साईडला एक राईस लावलेला आहे, ते आपण इकडे चालू करतो आहे. एक भाजीसाठी काय काय लागतं त्यासाठी इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवत आहे. आपण इथं सर्व प्रकारे कांदे जे आहे आपण जे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत ते आपण शिलून घेतलेले आहेत. हे सर्व आपले कांदे जे आपण शिलून घेतले आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दाखवतो आहे, आपण घेतलेलं आहे 1:3 रेशोमध्ये लसण आणि अद्रक. तुमचा लसण जर समजा 300 ग्राम असेल तर एक 100 ग्राम तुमचा अद्रक असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटर घेतलेले आहेत, खोबरं आपण डायरेक्ट चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं मगज आहे, मगज म्हणजे टरबूजाचं बी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे शेंगदाणे आहेत, त्याच्यावर गोडंबी आहे आणि आपण सोबत घेतलेलं आहे थोडा पालक आणि मेथी. हे तुमच्या टेस्टमध्ये एकदम नेक्स्ट लेवल घेऊन जाईल, त्यामुळे हे ॲड करायचं विसरू नका. तर आपण हे काय करणार आहे, सर्व जो मसाला आहे हा सेपरेटली पिसून घेणार आहे. तुम्ही सेपरेट पिसा किंवा एकसोबत पिसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही ह्याला पूर्ण एकदम फाईन प्रकारे ब्लाइंड करा. एकदम ग्राइंड केल्यानंतर नाही का तुमचे जे भाजी आहे ते टेक्स्चर जे एकदम चोपडं येणार. त्यामुळे आपण हे सर्व आता पाठवत आहे ब्लाइंड करायसाठी. तर मित्रांनो आपण आपला राईस मस्तपैकी एक अर्धा तासासाठी आपण भिजायला सोडलेला होता. हा राईस पूर्णपणे भिजलेला आहे. तर आपण काय करू, याचं उरलेलं पाणी जे आहे ते गाळून घेऊया. याच्या पुढे तुम्हाला सांगतो जिरा राईस कसा बनवायचा. ते आपण दुसरी हंडीचं सेट केलेली आहे. याच्याखाली आपण पूर्ण प्रकारे आर जाळलेलं आहे, हे चांगली तापलेली आहे. तर आपण याच्यात ॲड करूया तेल थोडं. तर आपण याच्यामध्ये एक किमान 50 ते 60 ml तेल आपण ॲड केलेलं आहे. आपण थोडा वाट बघूया तेल गरम व्हायची. जसं आपलं तेल गरम होत आहे ना, त्यांना आपण याच्यामध्ये टाकूया थोडं जिरा राईस बनवायचं ना. एकदम सिंपल ट्रिक अशी आहे की तुम्ही तेल जेव्हा गरम होतं त्यामध्ये थोडं जिरा ॲड करा. जसं तुमचं जिरं क्रॅक व्हायला लागलं, जसं तुमचं जिरं शिजलं, तुम्हाला मग समजलं की बा जिरं फुटतं आहे, त्यानंतर ॲड करा त्यामध्ये थोडा कोथिंबीर, ज्याला आपण आपल्या विदर्भामध्ये सांबार म्हणतो, हा हे ॲड करा. हा जसं ॲड होतो ना याला चांगलं शिजू द्या. एकदा चम्मच मारा त्याच्यामध्ये. जिरं वगैरे ॲड झालं, सांबार ॲड झाला, तो शिजला, त्यानंतर थोडं पाणी ॲड करा. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. पाण्याचा आणि राईसचा विषय सांगायचं झालं ना, जर का तुमचं जे का असेल राईस जर समजा 2 वाटी राईस असेल तर त्याला 4 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला. तर आमचा 1 किलो राईस आहे तर आम्ही याला किमान 2 लिटर पाणी आपण याच्यात ॲड करतो आहे. आम्ही सध्या थोडंच केलं आहे, आम्ही नंतर ॲड करणार आहे. 1 किलोला 2 लिटर पाणी. तर मित्रांनो आपला इंद्रायणी राईस इथं पूर्ण प्रकारे शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता हा जवळपास 90% शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे, आपण प्युअर तूप त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. विदाऊट तूप इंद्रायणी राईसचा मजा येत नाही. तर आपण याच्यामध्ये तूप ॲड केला आहे. पूर्ण आपण हे जवळपास 200 ते 250 ml तूप याच्यात ॲड केलेलं आहे. प्युअर घी ॲड केलं आहे. याला तूप ॲड केल्यानंतर हा तुम्ही एक जवळपास जेव्हा 80% शिजलेला असतो ना तेव्हा याच्यामध्ये आपण तूप ॲड करायचं आणि एक व्यवस्थित वेळा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा राईस जो आहे तो सॉफ्ट आणि एकदम टेक्स्चर त्याचं जे आहे ते पूर्ण खुलून येते, टेस्टमध्ये एकदम व्यवस्थित लागतो. तर आम्ही याला एकदा मिक्स करणार आहे. एकदा वरणाच्या झाकण लावून याला एक हार्डली 5 मिनटं शिजवणार आहे. आपला राईस पूर्ण डन आहे. मित्रांनो आपलं मटण ते शिजलेलं आपण याच्यामध्ये टाकतोय 400 ml तेल, 400 ml तेल आपण याच्यात ॲड केलेलं ऑलरेडी. तर टाकतो आपण यात जिरं, त्यात गेलं आपलं जिरं टाकलं आपण त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले टाकलं 400 ml तेल, त्याच्या व्यतिरिक्त टाकलं आपण जिरं, त्याच्या नंतर आपण टाकतोय सगळं आपलं टमाटर,
त्यानंतर लसण अद्रक पेस्ट, कांदा पेस्ट, टमाटर पेस्ट आपण हे सगळं एकसोबत ॲड करून घेऊया. जर तुमच्याकडे वेळ असेल, साहित्य असेल तर तुम्ही वेगळं टाका, त्याने तुमची चव अजून वाढेल. पण आमच्याकडे इथे एवढं साहित्य नव्हतं त्यामुळे आम्ही सगळं एकसोबत टाकतोय. काही हरकत नाही आहे, तुम्ही सोबत जरी ॲड केलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. फक्त व्यवस्थित तेलामध्ये मसाला परतून घ्या, त्याच्यामुळे तुमचा टेस्ट जो आहे तो इन्हान्स होईल. इथं जो सुगंध उठला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही आहे, पण जे इथं अवेलेबल आहे ते सांगू शकतो तुम्हाला काय प्रकारे इथं सुगंध उठला आहे या सगळ्या गोष्टींचा. हे सर्व तेलामध्ये एकदम व्यवस्थित प्रकारे शिजून घ्या. जे आपण त्याचा मसाल्याचं तेल वेगळं निघत नाही त्यापर्यंत तुम्ही सगळं शिजवा त्याला. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये कांदा, लसण, अद्रक आणि बाकी सर्व टमाटर वगैरे, पुदिना वगैरे सर्व आपण याच्यामध्ये एक पेस्ट टाकलेला आहे, तो तेलामध्ये शिजवलेला आहे. त्याच्यामध्ये आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते जसं की खोबरं झालं, मगजबी झालं, शेंगदाणे झाले, याचा पेस्ट आपण हा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तो कधी ॲड करणार आहे तर जेव्हा त्याच्याला तेल सुटलं, जो पहिले मसाला होता त्याला आपण चांगला तेलामध्ये परतवलेला आहे, त्याच्यामध्ये जो आपण जेव्हा त्याच्यामध्ये तेल निघालं त्याच्यामध्ये आपण हा सगळं ॲड करणार आहे. सो आपण थोडं थोडं करून ॲड करूया. चेक करत हंडीमध्ये तुम्हाला तेल वरती असलं पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड करू नका, अदरवाईज तुमचा मसाला कच्चा राहील, तुमची तर्री येणार नाही. तर मित्रांनो, आपला मसाला पूर्ण प्रकारे सरतून घेतलेला आपण, त्याच्यामध्ये आपण बघू शकता व्यवस्थित प्रकारे तर्री आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया धनिया, कच्चा धनिया ॲड करा, त्याने तुमचा फ्लेवर एकदम इन्हॅन्स होईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा मसाला शिजवतो त्यावेळेला नाही का त्याच्यामध्ये आपण एक कस्तुरी मेथी ॲड करूया. तर आपण कस्तुरी मेथी ॲड करतो याच्यामध्ये. अराऊंड तुम्ही असं समजा की एक तुमच्या 8 जणांचे समजा भाजी असेल तर त्याला एक 50 ग्राम कस्तुरी मेथी लागतो. कस्तुरी मेथीचा फायदा असा आहे की त्यांनी भाजी येते, पण भाजी जर तुम्ही कस्तुरी मेथी जर खुल्ल्यात टाकली ना तर ते कडसर मारतं, त्यामुळे ते जेव्हा मसाला बनवून त्यावेळेला टाका. त्याच्या व्यतिरिक्त आपण टाकूया अंबारी मिरची. हे आपल्याकडे अंबारी मिरची आहे. हे 8 जणांच्या भाजीसाठी आम्ही बनवलेली आहे, पूर्ण 20 रुपयाची मिरची आहे. हे आपण पूर्ण ॲड करूया. जर तुम्हाला जर समजा लाईट लागत असेल, जास्त तिखट नसेल लागेल तर तुम्ही थोडं तुमच्या टेस्टनुसार ॲड करा. त्याच्या व्यतिरिक्त आपण हळद ॲड करणार. त्याच्यामध्ये हळद ॲड करताना फक्त लक्षात ठेवा, आपण उकळमध्ये हळद टाकलेली आहे त्यामुळे थोडं कमी ॲड करा, हवं आवश्यक तेवढं ॲड करा. त्याच्या व्यतिरिक्त आपण आणलं आहे स्पेशल सावजी मटन मसाला. सावजी मटन मसाला आपण ॲड करूया. विदर्भ स्पेशल, हा आपला विदर्भ स्पेशल सावजी मसाला येतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण आणूया अंबारी कांदा लसूण मसाला. अंबारी कांदा लसूण मसाल्याचा फायदा असा आहे, तो टेस्ट पण वाढवतो आणि जे थिकनेस असते आपल्या ग्रेव्हीची ते वाढवतो, त्यामुळे हा अवश्य ॲड करा. त्याच्या व्यतिरिक्त आपण धनियापूड ॲड करू याच्यामध्ये. धनियापूड पूर्ण ॲड करायची आहे. एक 10 रुपयाचा आम्ही पुढे आणले ते पूर्ण ॲड करायचे. त्याच्या व्यतिरिक्त मीठ हे तुमचं सब्जेक्टिव्ह असते. जर तुम्ही उकळमध्ये जास्त टाकले त्यामुळे याच्यामध्ये कमी टाका, अदरवाईज उकळमध्ये कमी टाकले त्याच्यात थोडंसं वाढून टाका. आपल्या हातानुसार जेवढं तुम्हाला ॲड वाटते की बा याच्यात आपण टाकलं आहे त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपला मसाला पूर्ण प्रकारे शिजलेला, आपण याच्यामध्ये उकळ ॲड करून घेऊया. तर आपण याच्यात उकळ ॲड केलेली आहे. तर याला आपण थोड्या वेळ आता बॉईल होऊ देऊया. जे आपल्या उकळमधला स्टॉक आहे, ज्याला आपण म्हणतो सूप म्हणतो ज्याला आपण, ते आणि आपलं मटण व्यवस्थित ॲड होऊ द्या. याला आता व्यवस्थित तर्री येऊ द्या. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडी बहुत तर्री आलेली आहे. सो आता याला आपण एक उकळ येऊ द्या. उकळल्यानंतर आपण तुम्हाला सगळं पुढं सांगतो आहे कसं होणार आहे. तर ऑलमोस्ट आता याचा प्रोसेस, याच्यामध्ये फक्त आपल्याला फ्रेश जो अनियन आहे, आपला फ्रेश जो कोरिएंडर आहे, आपण तो चॉप करून टाकणार आहे. हे तर्री बघा कशी आली. या पुढे या ना कॅमेरा, बघा पूर्ण तर्री आली. हा जो पूर्ण सध्या हे दिसतं ना रोगन, याला आपण रोगन म्हणतो. हिंदीमध्ये रोगन म्हणलं जातं, मराठीत तर्री म्हणलं जातं. आपण हा उरलेला जो आपला कोथिंबीर आहे, ज्याला आपण सांबार म्हणतो, हा पण वरून ॲड करूया आणि याला चांगली उकळ येऊ द्या.
तर मित्रांनो आता वाजता रात्री 9 वाजले आहेत. आम्ही इथं आमचं बाहेरच फिरायला आलेलो. तर इथून बघू शकतो सगळ्या प्रकारच्या रावट्या कशा प्रकारे सजलेल्या आहेत. तर आम्ही जातो आमच्या रावटीकडे. आमचं ऑलरेडी मटण वगैरे सगळं शिजलेलं आहे. तरी सहज आम्ही एक बाहेर चक्कर मारायला तुम्हाला नाईट व्ह्यू कसा असतो ते दाखवायसाठी आलेलो आहो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नाईट व्ह्यू इथं दिसतोय. हे रात्रीचे 9 वाजता इथं तुम्हाला बैरममध्ये असा व्ह्यू दिसेल. एकदम असं वाटणार सुद्धा नाही की तुम्हाला 9 वाजले आहेत. तरी आम्ही इथं आलेलो आहोत तुम्हाला दाखवायसाठी स्पेशल. आमची जे हंडी वगैरे ते सगळं ऑलरेडी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला दाखवतो आमच्या हंडीमध्ये जाऊन कशा प्रकारे आमची मटण वगैरे शिजलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहोत. सो आमच्यासोबत राहा तुम्ही. आम्ही तुम्हाला सर्व सांगतोय कसं काय काय नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले कशा प्रकारे भाजी झालेली आहे. पूर्ण तर्री वगैरे वरती आलेली आहे. सर्व मित्र आपले मजा करतात जेवण करतात. सो तुम्ही कधी पण या. अशी तुम्ही पर्सनल रावटी बुक करू शकता. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आमचे फक्त मित्र परिवार आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची दुसरा व्यक्ती नाही आहे. तुम्ही या पूर्ण एन्जॉय करा कधी पण. सो मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही तुमच्यासोबत असेच जोडलेले राहू. आम्हाला फॉलो करत राहा. नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.